नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर सबस्क्राईब करा। माझे नाव इंदासे सौदामिनी बापू। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सायन्स सेकंड हा सब्जेक्ट अभ्यासावायचा आहे। तर yesterday dear student, what learned about yesterday point of heredity and hereditary changes, but today we are going to learn about the point of transcription, translation and translocation. What is concept of transcription, translation and translocation? Let we see the first central dogma. What is meant by central dogma? The proteins which synthesized by the DNA through RNA, that is called as a central dogma. Protein synthesize. या सायटवरून तुमच्या लक्षात येऊन जाईल की सेंट्रल डोग्मा नेमकं काय आहे ते। प्रोटीन सिंथेसाइज DNA थ्रू RNA, that is called as a central dogma. प्रोटीन सिंथेसाइज मधून डीएनएच्या माध्यमातून आरएनए हे जात असतात तेव्हा त्याला सेंट्रल डोग्मा असे म्हटलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आपल्या शरीरासाठी प्रोटीन खूप महत्त्वाचे असतात आणि या प्रोटीनची निर्मिती होणे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे। त्यामुळे डीएनएच्या माध्यमातून हे प्रोटीन्स तयार होत असतात आरएनए मार्फत, त्याला सेंट्रल डोग्मा असे म्हणतात। ठीक आहे, समजलं सेंट्रल डोग्मा? व्हॉट इज सेंट्रल डोग्मा? प्रोटीन सिंथेसाइज डीएनए थ्रू आरएनए, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेंट्रल डोग्मा। आता आपण पाहू ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन। डीएनए कन्वर्ट इन आरएनए, डीएनए कन्वर्ट इन आरएनए, that is called as a transcription, that is called as a transcription. And RNA transfer for the protein called as a translation, called as a translation. ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन हे 3 पॉइंट आहेत। त्याच्यामध्ये आपण बघितलं डीएनए कन्वर्ट फॉर द आरएनए, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन, बट आरएनए कन्वर्ट इनटू प्रोटीन, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सलेशन। ओके, डू यू अंडरस्टँड? ठीक आहे। आता ही जी काही प्रोसेस आहे या प्रोसेसमध्ये आरएनए हा एकटाच काम करत नाही, तर आरएनएचे जे काही साथीदार आहेत ते आरएनएचे साथीदार सुद्धा तो आरएनए बोलवत असतो। नेक्स्ट पॉइंट इज अ टाइप्स ऑफ आरएनए। आरएनएचे कोणकोणते टाइप्स आहेत? टाइप्स ऑफ आरएनए, फर्स्ट mRNA, second tRNA and third rRNA. It is a types of RNA. mRNA, M means messenger RNA, tRNA translation RNA and third rRNA ribosomal RNA. Okay, types of RNA. How many types of RNA? 3 types. First one is mRNA, second one is tRNA and third one is rRNA. हे सर्व आरएनए मिळून प्रोटीन्स तयार करत असतात। काय तयार करतात? हे प्रोटीन्स। हे सगळे आरएनए मिळून प्रोटीन
प्रोटीन्स तयार करत असतात. आपण मागच्या पॉईंटलाच अभ्यासलं की आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचे असतात प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स तयार करण्याची जी काही निर्मिती आहे म्हणूनच ती शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. आणि ह्या प्रोटीन्स तयार करण्यासाठी RNA खूप महत्त्वाचं कार्य करत असतं. परंतु RNA हा एकटाच येत नाही, तो त्याच्या साथीदारांनाही आणतो. मग RNAचे टाईप आपण बघितले, mRNA, tRNA आणि rRNA. ठीक आहे. मग आता mRNA आपण सुरुवातीला पाहू. mRNA हा पेशी केंद्रक असतं, न्यूक्लियसमध्ये तयार होत असतो. पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA पेशी द्रव्यात येतो. जेव्हा पेशी द्रव्यात येतो तेव्हा तो DNA वरील मेसेज घेऊन येत असतो. त्यासाठी या मेसेजमध्ये अमिनो ॲसिडसाठी एक कोड असतो. काय असतो? अमिनो ॲसिडसाठी एक कोड असतो. अमिनो ॲसिडसाठी एक कोड असतो. कशामध्ये? mRNA मध्ये. mRNA काय काम करत असतं? पेशी केंद्रकात mRNA तयार होत असतो आणि जो पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA आहे तो पेशी द्रव्यात जेव्हा जातो तेव्हा DNA वरील एक मेसेज घेऊन येतो, एक संदेश घेऊन येतो आणि त्यावेळेस तो अमिनो ॲसिडसाठी एक कोड तयार करत असतो किंवा अमिनो ॲसिडमध्ये एक कोड असतो. प्रत्येक अमिनो ॲसिडमध्ये 3 न्यूक्लियोटाइड्स असतात. प्रत्येक अमिनो ॲसिडमध्ये 3 न्यूक्लियोटाइड्स असतात. त्यालाच ट्रिप्लेट कोडॉन असे म्हटलं जातं. मग प्रत्येक mRNA हा 100 ट्रिप्लेट कोडॉन तयार करतो. प्रत्येक mRNA किती? 100 ट्रिप्लेट कोडॉन हा तयार करत असतो. डू यू अंडरस्टँड फॉर mRNA? mRNA हा एक अमिनो ॲसिडसाठी कोड तयार करतो आणि प्रत्येक अमिनो ॲसिडमध्ये किती? 3 न्यूक्लियोटाइड्स असतात. 3 न्यूक्लियोटाइड्स असतात. हे 3 न्यूक्लियोटाइड्स असतात त्याच्यामुळे त्याला ट्रिप्लेट कोडॉन असे म्हटलं जातं. आणि एक mRNA हा त्याचा 100 ट्रिप्लेट कोडॉन हा तयार करत असतो. प्रोटीन तयार करण्यासाठी अमिनो ॲसिड पुरवण्याचे काम tRNA करत असतं. प्रोटीन तयार करण्यासाठी mRNAचे काम पुरवण्यासाठी tRNA हे करत असतात. mRNAवर जसा कोडॉन असतो त्याच पद्धतीने tRNAवर सुद्धा एक कोडॉन असतो. tRNAवर सुद्धा एक कोडॉन असतो आणि त्यामध्ये जे पूरक क्रम असलेला tRNA मध्ये जो कोडॉन असतो त्याला अँटीकोडॉन असे म्हटलं जातं. mRNA मध्ये कोडॉन असतो त्याच पद्धतीचा tRNA मध्ये सुद्धा एक क्रमवार कोडॉन असतो, त्याला अँटीकोडॉन असे म्हटलं जातं. मग आता tRNA कडून रेप्टाइल बंधाने किंवा एक साखळी चैन तयार करण्याचं काम rRNA करत असतो. tRNA कडून एक रेप्टाइल बंधाने किंवा एक चैन, एक साखळी या पद्धतीचं तयार करण्याचं काम rRNA करत असतो. या पॉईंटकडून दुसऱ्या पॉईंटकडे ट्रिप्लेट कोडॉन अंतराने सरकत जात असतात. tRNA कडून rRNA कडे जे काही कोडॉन असतात किंवा जे काही कोड असतात ते एक एक अंतराने ट्रिप्लेट कोडॉन सरकत जात असतात. मग आता हे जे काही आपण बघितलं mRNA, tRNA आणि rRNA हे सर्व शरीरासाठी खूप आवश्यक असतात आणि ही जी काही आहे ही प्रोटीन्स सजीवांची विविध कार्य पार पडत असतात. ही जी काही प्रोटीन्स आहे सजीवांमध्ये आवश्यक घटक प्रोटीन असतो. त्यामुळे हे जे काही प्रोटीन्स आहे ते सजीवांचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडत असतात. मग आता त्यावर नियंत्रण करण्याचं काम सुद्धा हे प्रोटीन्स करत असतात. मग आता आपल्याला नेक्स्ट पॉईंट पाहायचा आहे म्युटेशन. नेक्स्ट पॉईंट आहे म्युटेशन. म्युटेशन मीन्स व्हॉट? उत्परिवर्तन. म्युटेशन मीन्स व्हॉट? उत्परिवर्तन. मग आता नेमकं म्युटेशन म्हणजे काय किंवा उत्परिवर्तन म्हणजे काय? तर उत्परिवर्तन म्हणजे जे काही पॅरेंट्स असतात, पॅरेंट्सचे जीन्स हे मुलांमध्ये किंवा चाइल्डमध्ये ट्रान्सफर होत असतात.
त्यावेळेस त्यांच्यामध्ये जीन्स त्यांचे ट्रान्सफर होत असतात तेव्हा अचानक बदल होतात. जीन्समधील एखादे जे काही न्यूक्लिओटाईड असतात ते अचानक आपली जागा बदलवतात आणि त्यामुळे काय होतं, छोटासा किंवा लहानसा बदल घडून येतो तेव्हा त्याला म्युटेशन असे म्हणतात. पॅरेंट्समधले जे काही जीन्स असतात ते मुलांमध्ये ट्रान्सफर होतात, पण ज्यावेळेस ते ट्रान्सफर होतात त्यावेळेस त्यांच्यात अचानक काहीतरी बदल होतो. मग हा अचानक बदल म्हणजे नेमकं काय, की जो काही न्यूक्लिओटाईड असेल तो अचानक आपली जागा बदलतो. त्यामुळे लहानसा बदल त्या म्युटेशनमध्ये किंवा उत्परिवर्तनमध्ये घडून येत असतो, तेव्हा त्याला उत्परिवर्तन किंवा म्युटेशन्स असे म्हटलं जातं. डू यू अंडरस्टँड इन दिस पॉईंट? ओके. नेक्स्ट पॉईंट आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. फर्स्ट, व्हॉट इज मीन बाय इव्हॉल्युशन? इव्हॉल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर लॉंग ड्युरेशन. म्हणजेच सजीवांमध्ये होणारा क्रमिक बदल म्हणजेच इव्हॉल्युशन किंवा उत्क्रांती होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुमारे 3.5 वर्षापूर्वी पृथ्वीवर कोणत्याच पद्धतीचे जीवन अस्तित्वात नव्हते. मग पृथ्वीवर कोणत्याही प्रकारचे जीवन अस्तित्वात नसल्या कारणाने सुरुवातीला अत्यंत साधी मूलद्रव्ये किंवा अत्यंत साधी संयुगे तयार झाली असावीत आणि त्यापासून सेंद्रिय व असेंद्रिय प्रकारची साधी संयुगे निर्माण झाली. तसेच आपल्याला ठाऊक आहे की पृथ्वी तलावर खूप अनेक जातीचे प्राणी व वनस्पती उपलब्ध आहे. काही प्राण्यांमध्ये खूप विविध प्रकारच्या भिन्नता आहे. काही वनस्पतींमध्ये भिन्नता आहे, विभिन्नता आहे. त्याच पद्धतीने काही प्राणी हे एकपेशीय असतात, तर एकपेशीय प्राण्यांपासून अनेकपेशीय प्राण्यांपर्यंतचे जेवढे काही प्राणी आहे हे सगळे आताच्या काळामध्ये पृथ्वी तलावर उपलब्ध झालेले आहेत. म्हणजेच काय की उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये होणारा हळूहळू बदल. मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की अगदी वर्षापूर्वी अगदी साधी कोणत्याही प्रकारचं जीवन अस्तित्वात नव्हतं. त्यानंतर हळूहळू साधी संयुगे निर्माण व्हायला लागली आणि आजच्या काळामध्ये बघा खूप जास्त प्रमाणामध्ये एकपेशीय अनेकपेशीय प्राणी वनस्पती आजच्या काळामध्ये हे आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला पाहायला मिळत असतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. मग आता ही जी थेअरी आपण इव्हॉल्युशनची बघितली तर याच्यावरून आपल्याला थेअरी ऑफ इव्हॉल्युशन इन शॉर्ट काय सांगता येईल की या सिद्धांतानुसार आपल्याला असं पाहायला मिळेल की पहिला सजीव हा पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला होता. पहिला सजीव हा पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला आणि काळ बदलत गेला. काळाच्या ओघामध्ये हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय प्राण्यांपासून तर अनेकपेशीय प्राण्यांपर्यंत, एकपेशीय प्राणी अमिबा सारख्या प्राण्यांपासून, पॅरामेशियम सारख्या प्राण्यांपासून तर अनेकपेशीय प्राण्यांपर्यंतच्या आताच्या काळामध्ये हा बदल होत गेला. त्यापासून अधिक मोठे जटिल विकसित होत गेले. या सर्व प्रक्रियेला क्रमविकास अथवा उत्क्रांती असे म्हटलं जातं. समजला मग पॉईंट इव्हॉल्युशन अँड थेअरी ऑफ इव्हॉल्युशन? ठीक आहे. जो काही बदल होत जातो त्याला आपण इव्हॉल्युशन असे म्हणतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. आता जस्ट आपण जो सिद्धांत पाहिला किंवा थेअरी ऑफ एव्हिडन्स पाहिलं त्यावर आधारित आपल्याला हे जे काही पुरावे आहे ते स्पष्टीकरणासहित अभ्यासावायचे आहे. नेक्स्ट पॉईंट एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन. जो काही आपण सिद्धांत बघितला तो सिद्धांत किंवा उत्क्रांती ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. ती थांबणारी आहे का? नाही. आपण बघितलं की 3,500 वर्षापूर्वीचा काळ कसा होता, 1000 वर्षापूर्वीचा काळ कसा होता, आताचा काळ कसा आहे आणि अजून याच्या पुढे जो काही येणारा काळ आहे तो खूप नवीन टेक्नॉलॉजीने तयार होणार आहे हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणजेच काय, जो काही उत्क्रांती आहे इव्हॉल्युशन आहे ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. मग आता ही अखंड चालणारी जरी प्रक्रिया असली तरी सुद्धा यांना पुराव्याची गरज आहे. तर त्याचे पुरावे काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. फर्स्ट पॉईंट इज अ मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. बाह्यरूपीय पुरावे.
बाह्यरूपीय पुरावे किंवा मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स. बघा तुम्हाला आता हे चित्र दिसत आहे. ह्या चित्रामध्ये प्राणी आणि वनस्पती या दोघांचेही चित्र तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहे. तर आता यामध्ये प्राण्यांची तोंडाची रचना, त्यांच्या कानांची रचना, त्यांच्या डोळ्यांचे स्थान सगळ्या प्राण्यांचं सारखं आहे. आता सपोज एक मानव आहे. असं आहे का की एखाद्या व्यक्तीचे डोळे पुढे असतात आणि दुसऱ्या व्यक्तीचे डोळे मागे असतात? असं असतं का? नाही. जेवढेही प्राणी असतील तर त्या सगळ्यांचे डोळ्यांची रचना किंवा डोळ्यांचं स्थान, कानांचे स्थान, प्राण्याच्या तोंडाची रचना ही यांच्यामध्ये साम्यता आढळून येते, सारखेपणा आढळून येतो. त्याच पद्धतीने खाली तुम्हाला वनस्पती दिसत आहे. या वनस्पतीमध्ये सुद्धा पानांची जी काही रचना असते, पानांची रचना किंवा पानांचा आकार यांच्यामध्ये सुद्धा साम्यता आढळून येते किंवा सारखेपणा दिसून येतो. मग यावरून आपलं काय लक्षात येतं की जे काही त्यांचा उगम हा समान आहे. त्यांचा उगम कसा आहे? सारखा आहे किंवा समान आहे. म्हणजेच त्यांचे पूर्वजांची जी काही निर्मिती झाली आहे ते एकाच पूर्वजापासून त्यांची निर्मिती झाली आहे असं आपल्याला मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सवरून लक्षात येत असतं. नेक्स्ट पॉईंट आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्स म्हणजे शरीरशास्त्रीय पुरावे. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्समध्ये काय असतं की बघा आता तुम्हाला ही जी काही आकृती दिसत आहे ह्या आकृतीमध्ये विविध प्रकारच्या शरीरांची रचना इथे दिलेली आहे. त्यामुळे काय होतं की यामध्ये कोणत्याही प्रकारचे साम्य आपल्याला आढळलेले दिसत नाही. तसेच या प्राण्याचा जो काही उपयोग आहे हा प्रत्येक प्राण्याचा उपयोग हा वेगवेगळा असतो. प्रत्येक प्राण्याचा उपयोग वेगवेगळा असतो. प्रत्येक प्राण्याचं जे काही स्थान दिलेलं आहे ते स्थानसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजेच काय त्यांच्यामध्ये भिन्नताही आढळून येत असते. आणि भिन्नता आढळत असल्यामुळे तुमचं असं लक्षात आलं आहे का जरी त्या शरीराचं किंवा त्या अवयवांचं स्थान हे जरी वेगवेगळं असलं तरीसुद्धा त्यांच्या अवयवातील हाडांच्या रचनेमध्ये किंवा हाडांच्या जोडणीमध्ये साम्य दिसून येत आहे. बघा आता हा जो पाय आहे, मांजरीचा पाय आहे, तर याच्यामध्ये आणि या माणसाच्या पायामध्ये सुद्धा यांची जी काही हाडं आहे ती जी काही रचना केलेली आहे त्या हाडांच्या रचनेमध्ये किंवा हाडांच्या जोडणीमध्ये आपल्याला साम्यता ही आढळून येत असते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे व्हेजिटेरियल ऑर्गन्स. व्हेजिटेरियल ऑर्गन्स म्हणजे अवशेषांगी. व्हेजिटेरियल ऑर्गन्स म्हणजे काय? अवशेषांगी. मग आता बघा तुम्हाला हे जे काही चित्र दिसत आहे या चित्रामध्ये तुम्ही हे विविध प्रकारचे अवशेष बघू शकता. मग सजीवांमधील ऱ्हास पावलेल्या किंवा अपूर्ण वाढ झालेल्या निरुपयोगी इंद्रियांना अवशेषांगी असे म्हटलं जातं. आता एखादी निरुपयोगी इंद्रिय म्हणजे काय की ज्या इंद्रियाचा कोणत्याही प्रकारचा आपल्याला उपयोग होत नाही. मग अशी इंद्रिये नाहीसे होण्यासाठी हजारो वर्षे लागतात. एखाद्या सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करत नसेल परंतु तो अवयव दुसऱ्या सजीवामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करतो. म्हणजेच काय की तो दुसऱ्या सजीवाचा अवशेषांग असतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स. पॅलिओन्टॉलॉजिकल एव्हिडन्स म्हणजे जीवाश्म इंधने. आता जीवाश्म इंधने तुम्ही बघितले असेल किंवा ऐकले असेल. पूर, भूकंप, ज्वालामुखी यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतात किंवा आपण कदाचित ते अनुभवलेलं असेल. पूर आला असेल, भूकंप आला असेल किंवा ज्वालामुखी असेल तर यांच्यामध्ये काय होतं जे सजीव असतात तर ते सजीव गाडले जात असतात. आता समजा उदाहरणार्थ पूर आलेला आहे आणि एखादा व्यक्ती काहीतरी कामासाठी म्हणजे काय मासे पकडण्यासाठी किंवा अंघोळीसाठी त्याच्या जे काही वैयक्तिक रिझन असेल त्यासाठी गेलेला असेल आणि अचानक खूप मोठा पूर आला तर तो त्या ठिकाणीच गाडला जातो. मग काय की जे काही जीवाश्म इंधने आहेत किंवा जीवाश्म वस्तू आहे, पूर असेल किंवा भूकंप असेल, ज्वालामुखी असतील, यांच्यामध्ये तो व्यक्ती गाडला जात असतो. व्यक्ती म्हणजे कोण? सजीव हा गाडला जात असतो. तेव्हा या जीवांचे अवशेष व ठसे हे जमिनीखाली सुरक्षित राहतात.
या सजीवांचे ठसे किंवा अवशेष हे जमिनीखाली सुरक्षित राहतात. यांनाच जीवाश्म इंधने असे म्हटले जाते. मग बघा, जेव्हा प्राणी आणि वनस्पती हे मृत पावत असतात, मग तेव्हा काय होतं, तेव्हा कार्बन हे ग्रहण करणे थांबते. आपल्याला माहिती, जेव्हा आपण सजीव असतो किंवा आपण जिवंत असतो तेव्हा आपल्याला कशाची गरज असते, कार्बन आपण घेत असतो. ठीक आहे. मग जेव्हा ते मृत पावत असतात, कोण, सजीव आणि सजीवमधले प्राणी असतील किंवा मग वनस्पती असतील, मग जेव्हा ते मृत घोषित केलं जातं तेव्हा ते कार्बन ग्रहण करण्याचं क्रियाही थांबवतात. मग त्या क्षणापासून त्यांच्या शरीरामध्ये C14चा ऱ्हास होत असतो. C14 किंवा C14 यांचा ऱ्हास होत असतो. C14 किंवा C14 यांचा काय होत असतो, ऱ्हास होत असतो. मग C14 एकाच प्रक्रिया ही सतत चालू राहत असते. C12 हा किरणोत्सारी नसल्याने मृत वनस्पती किंवा प्राणी यांच्यातील C14 आणि C12 यांचं जे काही गुणोत्तर आहे हे गुणोत्तर कसं राहतं, स्थिर राहतं. C14 आणि C12 या दोघांचं गुणोत्तर कसं राहतं, स्थिर राहतं. आणि त्याच्यामुळे एखादी वनस्पती किंवा प्राणी मृत झाल्यानंतरचा जो काही काळ आहे तेव्हाची सक्रियता C14 आणि C12चं गुणोत्तर काढून कालमापन करता येतं. यालाच कार्बनी वलयमापन असे म्हटलं जातं. आलं लक्षात? नेक्स्ट पॉईंट आहे कनेक्टिंग लिंक्स, म्हणजे जोडणारे दुवे. आता बघा, तुम्हाला हे जे काही पिक्चर दिसत आहेत किंवा हे जे काही चित्र दिसत आहेत यांचं तुम्ही निरीक्षण करा. आणि निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं की वनस्पती किंवा प्राणी यांचे जे काही शारीरिक लक्षणे आहेत यांची शारीरिक लक्षणांवरून असं दिसून येतं की त्यांचा दुसऱ्या दोन भिन्न गटांशी संबंध जोडता येतो. त्यालाच कनेक्टिंग लिंक्स असे म्हटलं जातं किंवा जोडणारे दुवा असे म्हटलं जातं. म्हणजे एक वनस्पती असेल किंवा एक दुसरा प्राणी असेल, मग त्याचं दुसऱ्या गटाशी संबंध जोडले जातात, शारीरिक लक्षणांवरून त्यांचे संबंध जोडले जातात, तेव्हा त्याला कनेक्टिंग लिंक्स असे म्हटलं जातं. नेक्स्ट पॉईंट आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स, भ्रूण विज्ञानविषयक पुरावे. मग आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स यासाठी तुम्हाला या ठिकाणी पिक्चर दिसत आहे किंवा चित्र दिसत आहे, त्याचं तुम्ही निरीक्षण करा. मग या निरीक्षण केल्यामुळे काय दिसतंय तुम्हाला, याच्यामध्ये निरीक्षण केल्यानंतर यांच्यामध्ये खूप प्रकारे साम्य दिसत आहे. व या साम्यामध्ये काय दिसत आहे, ह्या चित्रांमध्ये तुम्हाला जो त्यांचा प्राथमिक काळ आहे किंवा जो त्यांचा सुरुवातीचा काळ आहे, या प्राथमिक काळात किंवा सुरुवातीच्या काळात ते सगळे सारखे दिसत आहे आपल्याला. परंतु जसा जसा काळ हा वाढत चालला आहे त्या पद्धतीने त्यांचं जे काही साम्यता आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. उदाहरणार्थ बघा, 2-3 बाळाचा जन्म झाला असेल तर जवळपास बरेचसे लहान मुलं खूप छोटे असतील, ते 1, 2, 5, 6, 8, 10, 1 महिन्यापर्यंतचे जवळपास ते थोडेफार सारखे दिसत असतात. किंवा प्राणी असतील तर ते सारखे दिसत असतात, परंतु ते जसे मोठे होत जातात त्यामध्ये त्यांच्यामध्ये काय होत असतं, बदल होत जातो किंवा चेंज होत जातो. त्यांची जी काही लक्षणे आहेत किंवा त्यांची जी काही शारीरिक वाढ आहे ही वेगवेगळ्या प्रकारे होत असते. म्हणजे त्यांच्यामध्ये भिन्नताही आढळून येत असते. म्हणजे इन शॉर्ट या चित्रावरून तुम्हाला असं लक्षात येत आहे, जी त्यांची प्राथमिक पायरी आहे किंवा सुरुवातीचा जो काही काळ आहे या सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यात साम्यता दिसून येत आहे. परंतु जसजसा काळ हा उलगडत चाललेला आहे तसतसं त्यांच्यामध्ये भिन्नता आढळत आलेली आहे. ठीक आहे, समजलंय पॉईंट. एव्हिडन्स ऑफ इव्हॉल्युशन, आपण इव्हॉल्युशन बघितलं, उत्क्रांती. मग उत्क्रांती बघितल्यानंतर उत्क्रांती ही सतत चालणारी क्रिया आहे हे आपल्याला कळलं किंवा माहिती आहे. परंतु त्याचा पुरावा काय आहे, तर त्याच्या पुराव्यानुसार आपण हे एवढे पुरावे बघितले आणि याच्यानंतर आपल्याला कळलं की अरे खरंच उत्क्रांती ही सतत चालणारी क्रिया आहे.